आपण बाजार सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्व कोसर भागामध्ये रमजानच्या महिन्यामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती बाजार लागतो. हॉटेल व्यावसायिकांनी पण बाहेर न येतात त्या ठिकाणी जो बाजार भरला जातो. त्या बाजारामुळे ह्या भागातील सोसायटी जे आहे, उच्चभ्रू सोसायटी आहे, सुशिक्षित लोक या ठिकाणी राहतात, त्यांना बराच त्रास होत आहे. त्याच्यामुळं आज ह्या महिलांच्या आपण ह्या बाजार जो भरतोय त्याच्या संदर्भात आपण माहिती घेण्याकरिता आलो. तर ताई, आपल्या कौसरबाग प्रभागामध्ये जो रमजानच्या महिन्यामध्ये जो बाजार भरतो त्या बाजारासंदर्भात आपण काय माहिती देणार? ये जो है वो सालों साल चल रहा है, ऐसा नहीं कि नहीं, और हर साल हम लोग इतना ही सफ़र करते थे, लेकिन इस साल कुछ ज़्यादा ही 2 कदम आगे बात हो चुकी है। अब उससे हम लोग को कितनी तकलीफ होगी वो तो वक्त बताएगा हमारे, ठीक है। लेकिन जो तकलीफ हो रही है, अपने ज़ात से किसी और को तकलीफ देना, ये भी ईमान का हिस्सा है। तो आप अभी हमको ये बताइए कि हमारे लिए क्या करके देगी गवर्नमेंट है, पुलिस है या ये, तो आप हमको बताइए कि हमारे लेडीज़ के लिए, फैमिलीज़ के लिए, एल्डर्स के लिए कैसा हमको अरेंज करके दें। आपण सोसायटीचे एक सभासद आणि चेअरमॅन आहात. तर ह्या सोसायटीमध्ये जवळपास 350 ते 400 फ्लॅट आहेत. तर लोकसंख्या, ह्या सोसायटीची लोकसंख्या जवळपास 5000च्या मिनिमम अगर आप बोले तो आहे. तर त्या 5000 लोकांचं असं मत आहे की या ठिकाणी हा जो बाजार भरतो तो भरावा नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मेडिकलची दुपारच्या वेळेस जी तुमची पोरं शाळे कॉलेजमधनं येतात तर त्यांना वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. तर त्यासाठी आपण पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आमच्या माध्यमातून काय संदेश देणार? कि प्लीज़ आप कंसिडर कीजिए कि हम लेडीज़ हैं, हमारे घर में बच्चे हैं, सब लोग हैं, वो सारे सफ़र करने वाले हैं ये टॉपिक को लेके, ये ट्रैफिक को लेके, ये हेल्थ इश्यूज़ जो क्रिएट होंगे उसको लेके। तो प्लीज़ कंसिडर कीजिए, और अगर आपको चाहिए, आपकी भी फाइनेंशियल सोच के हिसाब से अगर आपको चाहिए तो कोई खाली जगह पे इनको शिफ्ट कीजिए जहाँ ज़्यादा फैमिलीज़ ना हो, जहाँ ज़्यादा सोसाइटीज़ ना हो, जो ज़्यादा उसको अफेक्ट नहीं करेंगी। आपण आता ज्या मागण्या करत आहात त्या मागण्या जर कधी पुणे महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांकडून जर कधी त्या नाही केल्या तर पुढचा तुमचा पाऊल काय असेल? अभी फिर हम लोग तो आंदोलन पे ही आने वाले हैं। आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी ज्या भागातील ज्या महिला आहेत, आता महिलांनी आपल्या समोर सांगितले की पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका यांनी जर कधी हा जो बाजार भरतोय त्या बाजारावरती दुर्लक्ष केलं तर महिला अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहात. तर पोलीस प्रशासनाने आणि पुणे महानगरपालिका यांनी हा जो बाजार भरत आहे कोंढवा कोसरबागमध्ये त्या बाजारावरती आपण नियंत्रण कायद्याने त्यांना परवानगी द्यायची असेल तर आपण द्या, अन्यथा ह्या सगळ्या महिला, आता आपल्याबरोबर 4-5 महिला आहे, परंतु ह्या जवळजवळ 2-2.5 हजाराच्या संख्येने ह्या महिला या ठिकाणी पुणे कोंढवा पोलीस स्टेशन समोर आपण आंदोलन करणार. येस.